वारंवार होत असलेल्या भांडणातून चिकुर्डे तालुका वाळवा येथे पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केलाय। ही घटना मंगळवारी सकाळी घडली। संशयित आरोपी पती स्वतःहून कुरळप पोलीस ठाण्यात हजर झाला आणि खुनाची कबुली दिली। कविता उत्तम पाटील, वय वर्ष 42, चिकुर्डे असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की कविता व तिचा पती उत्तम या दोघांमध्ये विविध कारणावरून वारंवार वाद होत असे। मंगळवारी सकाळी कविता या झोपल्या होत्या। सकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास पती उत्तम याने पत्नी कविता हिच्या डोक्यात दगड घातला। यामध्ये कविताचा जागीच मृत्यू झालाय। कविताचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। पत्नीचा खून करून पती उत्तम हा कुरळप पोलीस ठाण्यात गेला। दरम्यान या घटनेची माहिती गावात पसरली। ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। काही वेळातच पोलीस घटनास्थळी आले आणि पंचनामा केला। यानंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। दुपारी कविता यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आलाय। या खुनाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील करतायत।